चंद्रपूरचा महापौर नेमका कुणाचा होणार याचं कोडं अद्यापही सुटलेलं दिसत नाही मंडळी. कारण काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीमुळे केंद्रीय नेतृत्वाला अगदी थेट चंद्रपुरात येऊन लक्ष घालावं लागतंय. इकडे विभागीय आयुक्तांच्या वर विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले. ठाकरे गटानं तर महापौर पदासाठी भाजपसोबत जाण्याची सुद्धा तयारी दर्शवली. आणि या सगळ्यामुळे चंद्रपुरात सर्वाधिक जागा येऊन सुद्धा काँग्रेसचा महापौर होणार की नाही हा प्रश्न अद्यापही कायम आहे. चंद्रपूर काँग्रेसमधील तिढा काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. पक्षांतर्गत गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली आहे. तत्पूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांसोबत चर्चा केल्यानंतर वडेट्टीवार बाहेर पडले आणि माध्यमांशी न बोलताच आपल्या गाडीत बसून निघून गेले. त्यांच्यासोबतचे इतर पदाधिकारी सुद्धा धावत पळत आपापल्या वाहनात बसून निघून गेले. काय नाही, विजूभाऊ वडेट्टीवार साहेब आले होते, त्यांनी बोललेले आहेत. ते मॅडमशी चर्चा झाली आहे त्यांची पूर्णपणे, ते तुम्हाला माहिती देणार. काही नगरसेवकाचे विजयी प्रमाणपत्र गहाळ झाले नाही, सगळ्यांचे सगळे प्रमाणपत्र आहेत आणि सगळे प्रमाणपत्र आम्ही मॅडमला सुपुत्र केलेले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होण्यापूर्वी वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्त सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता. वडेट्टीवारांच्या गटातील 19 पैकी काही नगरसेवकांचे निवडणूक जिंकल्याचं प्रमाणपत्र गहाळ झाल्यानं त्याची सत्यप्रत मागण्यात आली. पण आयुक्तांना असा अधिकारच नसल्याचं सांगत वडेट्टीवार आक्रमक झाले होते. आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहेत. कायदेशीर लढाई आम्ही लढूच, परंतु सत्ता प्राप्तीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पूर्णतः दबाव टाकलेला आहे. ते म्हणाले की आम्ही रोज यांना फिरवू, आम्ही गट स्थापन होऊ देणार नाही. तिला कुठला अधिकार? अरे तुला जे बाई अधिकार दिला आहे आयुक्त मॅडम, तेवढाच अधिकार दिला आहे आलेल्या लोकांची नोंदणी करून घेणं. आता काँग्रेस नगरसेवकांकडून निवडणूक जिंकल्याच्या प्रमाणपत्रांची सत्यप्रत आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहे. दरम्यान तोडगा काढण्यासाठी दिल्लीत प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यासोबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी बैठक घेणार आहेत. या बैठकीत तरी तोडगा निघतो का याकडे काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे काँग्रेसच्या 2 गटात महापौर पदासाठी वाद सुरू असतानाच ठाकरे गट आणि वंचितनं महापौर पदासाठी भाजपसोबत बसण्यासही तयार असल्याचं सांगत धमाल उडवून दिली आहे. माननीय वडेट्टीवार साहेब आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांकडे गेले होते, त्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो फॉर्म्युला दिला त्यानुसार 2.5 वर्षाच्या मध्ये महापौर पक्षप्रमुखाचा जो आदेश होता का महापौर पहिले अगोदर आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा असावा अशी साहेबांची इच्छा होती आणि तसं त्यांना बोलून दाखवलं सुद्धा आहे उजीवांना. भाजपची ऑफर आल्यानंतर आम्ही आमच्या पक्षप्रमुखाकडे जाऊन आमचं मत मांडू. बाळासाहेब आंबेडकर साहेब जाऊन या युतीमध्ये आहे, आम्ही आमचं मत त्यांच्यासमोर मांडू आणि समोर दिशा ठरवू. नाही पण तरी महापौर पदावर ठाम आहात? हो, डे 1 पासून आम्ही जे आमची भूमिका आहे त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. गटनोंदणीवर निर्णय होणं बाकी आहे, पण काँग्रेस नगरसेवकांनी कागदपत्र सादर केल्यानं ते नमुना 3 भरून मतदान करू शकणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्यावर पक्षाचा दबाव बंधनकारक नसेल. तर ठाकरे गट आणि वंचित भाजपकडे जाण्याच्या तयारीत असल्यानं वडेट्टीवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नाही, मला वाटतं की जसं काय आता देशाची सत्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चंद्रपुरातून निवडला जाणार आहे, अशा प्रकारची चर्चा सध्या रंगत आहे. मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राची सत्ता आता यातून हलणार आहे किंवा बसणार आहे. एक तर दोनही पक्षाकडे बहुमत नाही, त्यांच्याकडेही नाही ना आमच्याकडेही नाही. फुकटचा घंटा आम्ही हलवतात मंदिरात जाऊन. कशाला हलतो मला काही कळत नाही. अरे ज्यांच्याकडे ते संख्याबळ जुळतील त्याचा महापौर होईल. त्यांना सुद्धा आवश्यकता आहे 10-15 लोकांची, 10 लोकांची, 12 लोकांची. आता हे लोक मधात आहेत. निश्चित रूपाने यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. यांना वाटतं आहे की या दोघांनाही गरज आहे. जो हमारे को ज़्यादा देगा वह हम उसके साथ चलेंगे, असे वक्तव्य मी आता ऐकतो आहे. पण त्याला काही वैचारिक आणि आमच्या आघाडीचा धर्मसुद्धा आहे. मला विश्वास आहे शिवसेना उभाटा या परिस्थितीमध्ये
भाजपला सहकार्य करणार नाही. कुठल्याही प्रलोभनाला आणि पदाला बळी न पडता ते आमच्याबरोबर राहील असा मला विश्वास आहे. चंद्रपूरमधील काँग्रेसचे 2 गट असे आपसात गुंतलेले असताना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडीच्या गटानं महापौर पदासाठी थेट भाजपशी संपर्क साधला आहे. येत्या 10 तारखेला चंद्रपूरचा नवा महापौर निवडला जाणार आहे. तेव्हा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण चंद्रपुरात साकारताना दिसेल काय, ही चर्चा आहे. चंद्रपूर येथून अभिषेक भटपल्लीवार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV.